वेलकम इन माय न्यू ब्लॉग। आणि आजचा हा ब्लॉग खूप खास असणार आहे। चला तर मग बघूया। सर्वांना हाय हॅलो नमस्कार। आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि आज आहे माझी लाडकी सोनूली श्रीजाचा वाढदिवस। आज आहे 16 जुलै आणि 16 जुलै रात्रीचे 12 वाजलेले आहेत। आज आमच्या श्रीजाला 4 वर्ष पूर्ण झाली आणि 5व्या वर्षात तिने पदार्पण केलेले आहे। तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आभाळभर असे तिला आशीर्वाद, मंगलमय तिला शुभेच्छा। आणि चला मग बर्थडे गर्ल आज जागीच आहे, तयारी करून बसलेली आहे, तिला भेटूया। बर्थडे गर्ल श्रीजा, श्रीजाने तयारी केलेली आहे। हाय श्रीजा, काय आहे आज? हॅपी बर्थडे श्रीजा। तू झोपली नाहीस अजून? का पण कशासाठी? ओके, हॅपी बर्थडे डिअर। आहे आमची आजची बर्थडे गर्ल श्रीजा। श्रीजाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 5वं वर्ष लागलेलं आहे। तर श्रीजाला आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो हात मिळव। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रीजा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर श्रीजा, हॅपी बर्थडे टू यू। आणि आता आमची सरण्या श्रीजाला, श्रीजू भरवते सरण्याला केक। मस्त, आता सरण्या श्रीजाला भरवते। वा मस्त मस्त। आज श्रीजाला केक भरवत आहेत। सर्वांना नमस्कार। आज आहे आमच्या श्रीजाचा वाढदिवस। आमची तयारी झालेली आहे, बर्थडे गर्लची पण तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आमचं सेलिब्रेशन होणार आहे। आमच्या श्रीजाच्या वाढदिवसासाठी खास अशी सुंदर रांगोळी सुद्धा काढली होती। त्याबरोबरच काही सजावट सुद्धा करण्यात आली होती, कारण घरातल्या छोटीचा बर्थडे, चिमुकलीचा वाढदिवस हा खूप खासच असतो। आणि त्यानंतर बलून डेकोरेशन वगैरे सुद्धा केलेलं होतं। आणि सरण्या, श्रीजा, सरण्याचे पप्पा, आमचा आप्पा, आम्ही सगळेजण तयार झालो होतो। आमचं डेकोरेशनही पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही सर्व येण्याची वाट पाहत होतो आणि माझी छोटीशी प्रिन्सेस सुद्धा तयार झाली होती। श्रीजाच्या वाढदिवसासाठी कोण कोण आलेलं ते आपण पाहूया। ही आहे श्रीजाची मावशी, आजी, हे आहेत कुशाल भाऊ, आमची रिया, आर्या, मयू, त्याचबरोबर संचू, आमच्या वहिनी श्रीजा, त्याचबरोबर ही आहे आमची वेदू, मोना मम्मी, ही आहे आमची आरू, नव्या, प्रफुल्ल भाऊ, या आहेत आमच्या ललिता मामी। अशी बरीच जण आजच्या वाढदिवसासाठी सगळी आमची जमलेली होती। या आहेत वर्षा मामी, हा आहे भाऊ, या आहेत पनाताई, या आहेत आमच्या धुतूंच्या तनुताई, या आहे प्रियंका, पूजाताई, प्रिशिता, या आमच्या मोठ्या मामी, श्रीजाचे पप्पा आहेत, निलिमाताई आहेत, त्याचबरोबर कामिनी आहे, त्यानंतर आमचे मामा आहेत। अशा प्रकारे श्रीजाच्या वाढदिवसासाठी आमच्या घरात खूप जण जमली होती। छोटासा फॅमिली प्रोग्राम होता आणि बघा केक जो आम्ही मागवला होता तो पावसाळा सध्या असल्यामुळे आमच्या केकची थीम होती की पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला आणि रेनबो अशी आम्ही थीम ठेवलेली होती आणि त्यानुसार हा सुंदर केक एक डिझाईन करून घेतलेला होता। श्रीजाला आमच्या 4 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आम्ही हा केक ऑर्डर केलेला होता। खूप सुंदर असा केक करून दिला होता। श्रीजाला सुद्धा हा केक खूप आवडला।
त्यानंतर ऑक्शन झालं आणि ऑक्शन झालं, तिची ओवाळणी झाली आणि आमच्याकडे ज्या सगळ्या आलेल्या होत्या त्या सर्वांनी श्रीजाला ऑक्शन केलं, तिला ओवाळली। ही माझी आई म्हणजे श्रीजाची आजी, आणि आजीसाठी तर नात खूप खासच असते, नातवंड खूप खासच असतात। आईने सुद्धा तिला ओवाळलं, त्याचबरोबर श्रीजासोबत सरण्यालाही सर्वजण ओवाळत होते, स्वीट भरवत होते। त्यानंतर श्रीजाला वर्षा मम्मींनी ओवाळलं। त्यानंतर श्रीजाची आत्या निलिमाताई यांनी सुद्धा दोघींना ओवाळलं। त्यानंतर श्रीजाची मावशी गौरी मावशी तिने सुद्धा दोघींना ओवाळलं, ऑप्शन केलं। त्यानंतर आमच्या मोठ्या मामी की ज्यांना श्रीजा आई बनते त्या मामींनी सुद्धा दोघींना ओवाळलं, त्यांचं ऑप्शन केलं। त्यानंतर श्रीजाची काकू म्हणजे त्यांना सुद्धा श्रीजा आमची आई म्हणते, त्यांनी सुद्धा दोघींना ओवाळलं आणि दोघींचे या आमच्या वहिनी सुद्धा खूप लाड करतात। त्यानंतर मामी ललिता मामी यांनी ओवाळलं, त्याचबरोबर कामिनीने सुद्धा दोघींना ओवाळलं। आणि आपण पाहू शकता की त्यानंतर हा सर्वात आनंदाचा क्षण की खरंच हा सर्वांच्याच भाग्याला येतो असं नाही, मी म्हणेन माझ्या मुली खूप नशीबवान आहेत की आमची सगळी मंडळी जमलीत आणि आम्ही सगळेजण तिला ऑप्शन करतोय, ओवाळतोय। आमचं खूप मोठं कुटुंब आहे पहा, आणि मुलींना एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळतात, आशीर्वाद मिळतात। Happy birthday to you, happy birthday dear Srija, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear Srija, happy birthday to you। आणि अशा प्रकारे 16 जुलै मंगळवार रोजी असलेला आमच्या श्रीजाचा वाढदिवस खूप आनंदात सगळ्यांच्या शुभेच्छांसह साजरा झाला। या आजच्या वाढदिवसासाठी आमची सगळी मंडळी जमलेली होती, तिला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं। त्यानंतर सर्वांची आमची जेवणं वगैरे झाली आणि आपण म्हणतो की सगळेजण एकत्र आल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचा आनंद असतो, एक वेगळा उत्साह असतो, तसं खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं असतं। आणि वाढदिवस म्हणजे खरं तर लहान मुलींना खूप आनंद होतो, पण आमच्या घरामध्ये वाढदिवस म्हटलं की आम्ही सगळेच आनंदी असतो, सगळेच आम्ही तो खूप छानपणे साजरा करतो, आम्ही सगळेजण जल्लोष करतो। आणि मला तर असं वाटतं की हे दिवस म्हणजे आपण कायम स्मरणात ठेवतो, कारण पुन्हा पुन्हा हे दिवस येत नाहीत,
पुन्हा पुन्हा ते क्षण कधी येत नाही आणि म्हणून जेवढे मिळतील तेवढे क्षण आपण आनंदाने साजरे करायला हवेत आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या कुटुंबासोबत आणि हे क्षण आपल्याला जपून ठेवायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी गणपती बाप्पाला सांगेन की बाप्पा हेच दिवस पुन्हा पुन्हा येऊ दे, माझी मुलगी खूप मोठी होऊ दे, चांगलं शिक्षण होऊ दे, त्याचबरोबर ती एक चांगली नागरिकसुद्धा बनू दे. आणि पहाई माझी चिमुकली आज तिचा जरी वाढदिवस असला तरी आजच्या दिवशीसुद्धा ती आषाढी एकादशी दिंडी सोहळा त्यांच्या शाळेमध्ये असल्यामुळे शाळेतसुद्धा गेली होती. आणि म्हणून सकाळी लवकर उठून औक्षण वगैरे करून तिची सुंदर अशी तयारी करून आम्ही आमच्या श्रीजाला शाळेतसुद्धा पाठवलं होतं की जेणेकरून हा आनंदाचा शाळेतला सोहळा, महत्त्वाचा सोहळा तोसुद्धा तिला मिळाला पाहिजे, तिला अनुभवता आला पाहिजे आणि तिच्या बालमनावर आत्तापासूनच हे चांगले संस्कार व्हायला पाहिजेत, तिला तो अनुभव मिळाला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशीही न कंटाळा करता ही माझी गोडगुणी मुलगी श्रीजा शाळेतसुद्धा गेली होती. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणेन गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू.